बातमी आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतून। जाहिराती होर्डिंगसाठी अनेक नियम असतात आणि नियमाचे उल्लंघन देखील होत असते। तसेच शहरात खूप ठिकाणी लहान मोठे होर्डिंग्स देखील दिसून येतात। तर हे होर्डिंग्स शहराच्या सजावटसाठी आणि नियम बंधनकारक करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नवीन धोरण काढण्यात आले आहे। आयुक्त राजेश पाटील यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की जगातल्या विविध देशातील जाहिरातीच्या होर्डिंग धोरणाचा अभ्यास करून हे नियम बनवण्यात आले आहे आणि 10 मे रोजी विधी समिती व सर्वसाधारण सभेत या धोरणाला मंजुरी देण्यात आली। तसेच जाहिराती होर्डिंगच्या नवीन नियमानुसार एक समान आकार आणि डिझायनर होर्डिंग्स महापालिकेच्या तर्फे शहरात उभारण्यात येणार असून खासगी जागेत देखील पालिकेच्या अटी आणि नियमानुसार होर्डिंग उभारण्यास बंधनकारक असणार आहे। तसेच होर्डिंगचे डिझाईन व आकार मात्र महापालिकेद्वारेच निश्चित करण्यात येणार आहे। फक्त नियम योग्य असलेल्या होर्डिंग्सला परवानगी देण्यात येणार। त्यामुळे नवीन धोरणाच्या माध्यमातून पालिकेच्या उत्पन्नात देखील मोठी भर पडणार आहे। तसेच महापालिका होर्डिंग्स निविदा काढून एजन्सीला उपलब्ध करून देणार आणि त्याच अनुसार शहरात होर्डिंग्स उभारण्यात येणार आणि शहराच्या सौंदर्यासाठी हे नवीन नियम लाभदायक ठरणार असून पुढील काही दिवसांमध्ये देखील महापालिकेचे होर्डिंग शहरात दिसून येणार आहे। स्वतः आकर्षक होर्डिंग मजबूत स्ट्रक्चर उभा करून मग ते स्ट्रक्चर आपण सबलेट करणार आहोत, हा एक मुद्दा आहे। आणि दुसरं म्हणजे प्रायव्हेटला परमिशन देत असताना आपण अर्जदाराने अर्ज केल्यानंतर आपण त्याला परवानगी दिल्यानंतर तो स्ट्रक्चर किंवा होर्डिंग उभा करायचा। आता तसं न करता आपण याच्यामध्ये हे बंधन घातलेलं आहे की काही ठराविक जागेवर खाजगी जागा मालकांना सगळ्या अटी शर्तींचं पालन करून रस्ता सुरक्षा असेल किंवा तिथे खरोखर पोटेन्शियल आहे का नाही हे आपल्या जाहिरातीमध्ये ARC आहे, म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट रेग्युलेशन कमिटी आहे। ती कमिटीच्या शिफारशीनुसार तिथे महापालिकेनं ज्या प्रकारचं मजबूत स्ट्रक्चर्स डिझाईन्स फायनल केले, अंतिम केले, अशा डिझाईनचं स्ट्रक्चर त्याला उभा करावं लागेल आणि ते स्ट्रक्चरची उभा केल्याची शहानिशा केल्यानंतर त्याला त्या ठिकाणी जाहिरात करण्यासाठी परवानगी